पाठी राखा. लग्नानंतर भाऊ बदलतात म्हणे. खरे असेल का हे? अमर पण बदलला असेल का? शलाका न्यूयॉर्क एअरपोर्टवर आपल्या विमानाची वाट बघत थांबली होती. पण दरवेळेस जशी भारतात जाताना ती खूप आनंदी असे, तशी आनंदी ती आत्ता नव्हती. यावेळेस जायचे कारण अतिशय दुःखद होते. तिच्या वडिलांचं, जयंतरावांचं हार्ट अटॅकने निधन झालं होतं. आत्ता 4 दिवसापूर्वीच त्यांच्याशी तिचं बोलणं झालं होतं. नेहमीसारखे अगदी उत्साहात ते तिच्याशी बोलत होते. त्यांच्या आवाजानेच कोणामध्येही उत्साह संचारावा. वयाच्या 70व्या वर्षीही ते अतिशय ॲक्टिव्ह आणि हसतमुख होते. शलाकासाठी तर ते तिचे प्रेरणास्थान होते, आदर्श होते, ताकद होते. बाबांच्या जाण्याने ती सैरभैर झाली होती. तशीही लहानपणापासून ती आईपेक्षाही तिच्या बाबांशी जास्त अटॅच्ड होती. बाबा तिला जास्त समजून घ्यायचे. ती बाबांची लाडकी आणि अमर आई. अमर तिचा लहान भाऊ. 2च वर्षांचा फरक होता त्यांच्यात. किती भांडायचो आपण लहानपणी, मारामारीही करायचो. तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटले. विमानाची अनाउन्समेंट झाल्याने ती तिकडे निघाली. सोबत तिचा 11 वर्षाचा मुलगा अथर्व होता. तिच्या नवऱ्याला आत्ता लगेच सुट्टी मिळाली नव्हती, म्हणून मग ती अथर्वला घेऊन निघाली होती. विमान टेक ऑफ झाल्यावर ती पुन्हा आठवणीत रमली. मागच्या वेळेस भारतात 3 वर्षापूर्वी गेलो होतो, अमरच्या लग्नानिमित्ताने. वेदूला, अमरची बायको, तिला लग्नात पाहिली होती. त्यांच्या लग्नानंतर 8च दिवसात ती परत अमेरिकेत परतली होती. तर फक्त फोनवरच बोलणे व्हायचे. बरी होती स्वभावाला. आईसोबत तिच्या थोड्या कुरुबुरी व्हायच्या. पण बाबांचे आणि वेदुलाचे मात्र छान पटायचे. आई अधूनमधून तक्रारीचे पाढे वाचायची, पण बाबा मात्र कौतुक करून थकत नसत. चालायचेच सासू सुनेचे आंबट गोड नाते. पण शलाकाने आईचे बोलणे कधी मनावर घेतले नव्हते. पण का कोण जाणे, आता घरी जाताना तिला दडपण आले होते. बाबा होते तेव्हा ते घर तिला आपलेसे वाटायचे. पण आता बाबा नसताना विचारांनी तिला कसेसे झाले. ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो, खेळलो, बागडलो, ते घर अचानक तिला परके वाटायला लागले होते. वेदूला तिची नी माझी तशी फारशी ओळख नाही. नणंद भावजे असलो तरी आमची एकमेकांसोबत जास्त अटॅचमेंट नाही, कारण कधी एकत्र राहायचा योगच आला नाही. लग्नानंतर भाऊ बदलतात म्हणे. खरे असेल का हे? अमर पण बदलला असेल का? विचार करून ती शिणून गेली. नसेल, कदाचित आपला किती लाडका धाकटा भाऊ आहे, पण आता बाबा नाहीत तर कदाचित, काय माहीत. उलटसुलट विचार ती भारतात पोहोचली. कॅब करून माहेरी आली. बाबा जाऊन 2 दिवस झाले होते. आईच्या गाठी पडून ती रडरड रडली होती. बाबांचे नसणे तिला सहनच होत नव्हते. आईची हालत खूपच खराब होती. 40 वर्षांचा संसार होता. आई बाबांचे नाते अतिशय छान होते. दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिली होती. शलाका आणि अमरवर चांगले संस्कार केले होते. त्यांना उच्च शिक्षण दिले होते. एकमेकांशिवाय त्यांचे पानही हालत नसे. बाबांच्या अशा जाण्याने ती कोलमडून पडली होती. शलाकाला आपले माहेर आता संपले असेच वाटायला लागले होते. घरात आल्यापासून तिला बाबांच्या आठवणीने बेजार केले होते. प्रत्येक वेळी बाबा तिच्या पाठीशी उभे राहिले होते. तो शिक्षणाच्या बाबतीतचा निर्णय असो वा लग्नासारखा मोठा निर्णय घेण्याचा, तिच्यावर त्यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता. जिज्ञेशीशी लग्न करण्याचा निर्णय जेव्हा तिने घरी सांगितला, तेव्हा आई आणि अमर
दोघांनीही त्याचा तीव्र विरोध केला होता. फक्त बाबाच तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. आठवण येताच ती परत दुःखी झाली. महिना झाला होता शलाका ते अमेरिकेत जायचे दिवस जवळ आले होते. परत कधी येणं होणार काय नाही, आणि कोण आपली इतक्या आतुरतेने वाट बघणार. तिला राहून राहून वाटत होतं. आई आहे, पण आपण येणार म्हणून बाबाही किती खुश व्हायचे. माझ्या आवडीचे पदार्थ आणून ठेवणे, स्वतः माझ्या आवडीचे बनवून खाऊ घालणे, किती छान. आणि काय काय जातानाही दोघे जण आई बाबा घराच्या बाल्कनीत मी नजरेआड होईपर्यंत उभे राहायचे. आता तशी वेदूला छान वाटली, पण काय माहिती आपला सगळा वेळ आई सोबतच गेला. तिला सांभाळण्यात, समजवण्यात. आपले वेदूलाशी फारसे बोलणे झाले नाही त्यामुळे, पण आई आता बऱ्यापैकी सावरली होती. ते एक समाधान. नाहीतर तो खोट लागला. अमरही फारसा बोलला नाही यावेळी. तोही बदलला की काय लग्नानंतर. का तोही दुःखातच आहे म्हणून. असो. तिने घराकडे मन भरून पाहिले. जणू परत तिला इकडे कुणी बोलवे न बोलवे तरी कुणाला काय फरक पडणार होता. ती आली काय न आली काय. जायचा दिवस उतरला. शलाकाताई परत लवकर या, बेदूला प्रेमाने म्हणाले. पण शलाकाला तिचे बोलणे कोरडे वाटले. ताई लवकर ये ग. तुझ्याशिवाय आणि आईशिवाय आता आहेच कोण मला. गईवरून अमर म्हणाला. शलाकाने मान डोलवली. आईच्या परत एकदा गळ्यात पडली. खाली वाकून आईचा आशीर्वाद घेऊन मन घट्ट करून ती निघाली. सोसायटीच्या खाली येताच वर बघण्याची हिंमत तिला होईना. दरवेळेस आई बाबा तिथे उभे असायचे. तिथे उभे राहून ती जाईपर्यंत तिला बघत राहायचे. त्यांच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दल त्या किती भावना दिसायच्या. प्रेम, माया, काळजी, सोबतच लवकर परत येईल असाही भाव दिसायचा. आता तिने जरा हिंमत करून वर पाहिले. कुणीच नसणार तिला वाटले. पण आई बाबांच्या ऐवजी तिला आज अमर आणि वेदूला दिसले. त्यांच्याही डोळ्यात तिला प्रेम, माया, काळजी दिसली. त्यासोबतच परत लवकर ये असेही भाव दिसले. इतका वेळ थांबवलेले अश्रू शेवटी ओघळले. आता पाठीशी बाबा नव्हते, पण पाठीराखण करणारा भाऊ होताच. तिने निरोपादाखल हात हलवला. आता लवकरच परत येऊ असा विचार करत ती आनंदाने परतीच्या प्रवासाला लागली.